गंगाई थांब. जगदंबा म्हणती ते बराबर आहे. ती आमची मुलगी नाही. अहो हे काय बोलताय? जगदंबा आपली. मी जे म्हणतो ते बराबरच आहे. जगदंबा आमची मुलगी नाही, त्यामुळं गुलाम होण्याशी तिचा काही बी संबंध नाही. तुम्ही नियमाच्या बाहेर वागू शकत नाही. ती नाहीच आहे आमची मुलगी. अरे लाज वाटली पाहिजे तुम्हाला. आतापर्यंत तुमची मुलगी म्हणून मिरवत होतात आणि आता लिहून द्यायला घाबरताय. तुम्हाला ते का लिहून घ्यायचंय ते ध्यानात आलंय आमच्या. तुमचा संताप होतोय कारण तुम्ही जगदंबाचं काहीच बिघडवू शकत नाही. तुम्ही कायद्यानं तिला काहीही करू शकत नाही आणि तुमचाच कायदा तुम्ही मोडू बी शकत नाही. ध्यानात ठेवा. ती अशी नाही तर तशी माझ्या तावडीत सापडेलच. गावात परत आली आहे ती. पळून जाणार कुठे? उद्या माझ्या बरोबर मोत्यांचा खेळ खेळणार आहे ती. काय? जगदंबा? होय, ती स्वतः तयार झाली आहे त्याच्यासाठी. आणि सगळ्या गावाला माहितीये की त्या खेळात फक्त मीच जिंकतो, दुसरं कोणीही नाही. तुमच्या जगदंबेला मी उद्या हरवणार. तुमच्या डोळ्यात देखत हरवणार. आणि ती माझी गुलाम बनणार कायमची. आणि ती माझी गुलाम झाली रे झाली की सगळं गाव पेटवणार, बेचिराग करणार. वदराजाचा फटका आता नाही सुटका. हो, हे काय होऊन बसलं? जगदंबानं गावात परत यायलाच नग होतं. आता काय होणार तिचं? गंगाई, रडू नको. आपण देवी आईचा निस्ता धावा केला तर समद्यांच्या जखमा बऱ्या झाल्या. आणि तिला तर तुळजाईचा आशीर्वाद आहे. उद्या पराभव होणार असेल तर तो मधराजाचा होईल, जगदंबाचा नाही. आपल्या लेकीला काय बी होणार नाही. बघच तू. देवींची लीला खरंच अगाध आहे. त्या या मुलांची जणू आईच झाल्या. एकीकडे मोठ्या मोठ्या असुरांचा विनाश करणारी तुळजाई, दुसरीकडे साऱ्या विश्वाची प्रेमळ आईही होती. जगदंबामध्येही ते गुण उतरणारच म्हणा. नंदी महाराज, काय हो? काय झालं? नाही नाही, काहीच नाही. असं माझ्याकडे काय बघत बसलाय? जेवा की. हो हो, जेवतो. आवडलं का? हो हो, छानच झालंय. गंगाई, झोप येत नाही का ग? काय झालंय कोण जाणे. कसं तरीच वाटायला लागलंय. हो, जगदंबा, मला झोप येत नाहीये ग. मला पण.
मला पण झोप येत नाही जगदंबा. एवढे दमलाय तुम्ही, कुठे कुठे पाहायला लागले तुम्हाला. खाऊन पण झालंय, आता झोप यायला हवी तुम्हाला. कशी झोप येणार? सारखी चिंता वाटते ग. कसली चिंता? चिंता याचीच वाटायला लागली आहे की जगदंबावर जरी देवी आईची कृपा असली तरी बी ती अजून लहान आहे हो. आणि मद्राजाच्या विरोधात जाऊन ते जे बी काही करते आहे पुढे तिला त्याचे परिणाम भोगावे लागतील. तसं बी तिच्या वयाच्या मानानं तिला जास्तच करायला लागतंय. पण आता ती काही करणारच नाही. करणारच नाहीये म्हणजे मी काहीच करणार नाहीये. मग कोण करणार आहे? जे काही करणार ते तुझाई करणार. आपल्याला खूप वाटतं की आपणच सगळं करतो, पण आपण काहीच करत नसतो. जे करत असते ती तुळजाईची लीला. करणारी तर तुळजाईच आहे. ती फक्त जगदंबाकडून समद करून घेणार आहे. तू काळजी करू नको. तुम्ही समदे काहीच काळजी करू नका. आता समद ठीक होणार आहे. आता उद्या जे काही होईल ते तुळजाईच्या आशीर्वादानच होईल. तीच जगदंबाला लढण्याचं बळ देईल. तीच तिला मार्ग दाखवेल. आता तुम्ही काळजी करू नका. समद ठीक होईल. शांतपणे झोपा आता. झोप येतच नाहीये ग. तू अंगाई गाशील का? अंगाई नाही ग. मला म्हणा जगदंबा, तू छान म्हणतेस अंगाई. होय होय, तू छान म्हणतेस, म्हण ना. बर बर, गाते. पण अंगाई म्हणल्यावर झोपायचं बर का? हो, आम्ही झोपतो. सरल ग दुःख बाई, सुख येईल हसत. जाऊ भवानी भेटीला. जोगवा मागत मागत अंधाराला भीती तुळजा तेजाची. माझ्या बाळाला ग झोप येई. माझी लेक अशी गुणाची, आई बाबांच्या गलाडाची. कृपा देवीची ग अशी होई. देवी आई, मद्राज माझ्या गावातल्या भोळ्या लोकांना खूप दिवस त्रास देतोय. त्याला शिक्षा करायची आणि माझ्या माणसांना सोडवायचंय. मद्राजाचा आवडता खेळ त्याच्याशीच खेळायचा. मला तुझा आशीर्वाद हवाय. मला बळ दे. मद्राजाचा अहंकार खूप वाढलाय, टोकाला गेलाय. त्याला गर्व झालाय आणि गर्वाचं घर खाली यायलाच हवं. आज जगदंबा हरणार. माझी गुलाम होणार. सगळं गाव आज गुलामगिरीतून मुक्त होणार. मी गावाला वाचवणार. आलीस? या खेळासाठी आज एक विशेष आसन बनवून घेतलंय. बघ, तुला आवडतंय का?
बोल. थांबलीस का? बोल. तुझे वडील आहेत ना? जगदंबा, तू आमची पोरगी नाहीस, याची गुलाम होऊ नकस. गुलामांना बोलायचा अधिकार नसतो. पुन्हा जर तोंडातून शब्द जरी काढलास तर चामडी सोलून काढेन. असुर नरेश, हा मायावी दर्पण इथे का आणलाय? आता याचं काय प्रयोजन आहे? जगदंबेला पराभूत होताना तुम्हाला पाहायचं नाहीये का असुर सम्राज्ञी? जगदंबेचा पराभव? आज जगदंबा अवतार संपुष्टात येईल. मदराज आज तिच्याशी मोत्यांचा खेळ खेळणार आहे. त्यात ती चिमुरडी, ती पोरटी हारेल हे निश्चित. आणि आम्हाला हा खेळ केवळ पाहायचा नाही, आम्हाला विजयोत्सव साजरा करायचा आहे.